सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। काय माणसं म्हणते माही 10-12 कारखाने आहेत, 10-12 पतसंस्था आहेत, 5-25 बिअर बार आहे, 11 पेट्रोल पंप आहे, 12 केंद्र मोकार आहेत. मी गेलो कारभार कोण चालील? तू मोकळ्या मनांचा काही होत नाही. लोक फक्त भावपूर्ण श्रद्धांजलीचे बोर्ड लावणार, पहिल्या पंक्तीला टाचून जेवणार, दुसरी त्या चपला घालणार, लोकांना काही घेणं नाही. तुमचं काय मत आहे? तुम्हाला वाटतंय आमचं लोकांवर प्रेम आहे, चुकीचं आहे. लोक फक्त टीट फॉर त्यात वापरून घेतात. सत्तेवर असलो पुढं 2 पोलीस गाड्या असतात, मागं 2 पोलीस गाड्या असतात, वाय 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 वाय. गावातली माणसं नुसते सत्काराला उभे राहतात. फक्त माझी शब्द झाला ना, एकटंच दाव्याला येऊन कोपऱ्यात बसत, कुणी रामराम घालेलं, पोलीसही नाही, पोलीस नाही. सत्ता आहे तोपर्यंत जग. आता समजा इंदुरीकर म्याला 2-4 दिवस लोक म्हणतील बरं होतं, काही म्हणतील गेलं ते चांगलं झालं, लय बोलायचो. काही तर म्हणतील ते उशिरा गेलो. लोकांना काय घेणं? हा भ्रम आहे, भ्रम. आणि सगळी जनता कशात आहे? भ्रमात. मी गेलो काय होईल? आजीबाई म्हणते मी गेलो काय होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्याची बिस्किट खातील, तू काय पप्याची दिना काय राहत नाही महाराज. मी रोज सांगतो कीर्तनात, 1.5 महिना नाही झाला अनाथाची माय लोक विसरली, महिना नाही झाला लता मंगेशकरला लोक विसरली, हो अब्दुल कलामांसारख्या विद्वानाला विसरली, अट्टल बिहारी सारख्या राजकीय योद्ध्याला विसरली. इंदुरीकर कोणत्या झाडाचा पाला आहे? लोक नुसते म्हणते बाबा हे पण कोणाला काही घेणं नाही. हो कोणाला घेणं नाही. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, मरू नाही. काय बोंबलं ती बरं ती बाई, देवांची रणकी झाली, मेल्यान मला काल आठवलं, त्यांना काल आणलं, वाटलं होईन तुझं येतेच मी आता, बांगड्या फोडतीन, तरतरा लुगडं फाडीतीन, उद्या काय हाणतीन, नवरा जळवतो तर आळगी गवडीतीन, येतेच मी आता, येतेच मी आता, फडाफडा तिथंच थोबाड हाणतीन, गाल लाल झाली तिचे, तिला हाणू हाणू, देवांची रणकी झाली, येतेच आता, येतेच आता. 2-3 बाया तिला मागं वडीते, असं न करू, असं न करू, असं न करू. थोडी जाळाजवळ न्यायची, ढिल्ली करायची. अशी जाऊन द्यायची मूड मध्ये, द्यायच सोडून ती चिंगाट घरगाठी सगळी भामटेची दुनिया. काय आलं हे फक्त आपण म्हणतो मला लोक बघतात. काही लोक म्हणतात ही माझ्या कामाची पावती आहे. कामाची पावती नाही, आदल्या रात्री वाटण्याची पावती आहे. कामाला काय करायचं लोकांना? लोकांना काय घेणं? त्यांच्या तोंडात नळ घाला नाही तो नळात तोंड घाला. ते आदल्या रात्री 100 मागणार. काय म्हणजे लबाड बोलायचं नाही. आता पूर्वी आपण म्हणायचं बा फक्त झोपडपट्टीतले लोक, गरीबच लोक पैसे घेते मतदानाचे. आता देशमुख घेतात 96 कुळी. मी नाही दिलं मायावर लुटून. अशी हा विनोद नाही हो. एक वाक्य सांगा मला, राजकारण इज इक्वल टू ओनली अर्थकारण, नॉट समाजकारण. राजकारणाची व्याख्याच अशी झाली, घालणे आणि सत्ता भोगणे. बघ काय असं ते काय आहे काय त्याच्यात? तुम्ही बधी तुम्हाला तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरण ना मारत तरी तुम्हाला आपली आठवणीला माणूस काय म्हणत. काळ फार वाईट येणार. मी 15 वर्षापूर्वी कीर्तनात म्हणत होतो असा काळ येईल माणसं माणसाच्या जवळ राहणार नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. अजून 5 वर्ष परत मी म्हणत होतो माणसं माणसात राहणार नाही. 6 महिन्यापूर्वी आपल्या लोकांनी असा काळ पाहिला महाराज की 50 अंत्यविधी एका गावानं पाहिलं रे, एका गावानं पाहिलं. 3 महिन्यात बसलेल्या सगळ्या माणसांनी एक नातेवाईक गमावला. कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी बाप गेला, कुणाचा तरी भाऊ गेला. गेली माणसं. आणि कोरोनात नेमकी चांगली माणसं गेली महाराज. संप्रदायामध्ये बाबा इंगळे सारखा माणूस गेला, निवृत्ती महाराज वक्ते सारखी माणसं गेली, चांगली माणसं गेली महाराज. कोरोनामध्ये ज्यांची गरज होती समाजाला ती माणसं गेली. 40% प्रेत वडीत नेले, नदीवर वडीत पेटवले नाहीत, पेटले. 40% प्रेत, 80% प्रेतांचं पिंडदान झालं नाही. काय प्रसंग देवाने दिला महाराज. 13व्याला बायाने स्वयंपाक केला, बाप पोऱ्या जेवला नाही, बापाच्या 13व्याला पोऱ्या
लोक फक्त माईक हातात आलं का तेवढं धर्माच्या टापा आणायचा आणि जग सुधारायचा टापा आणायचा. जन्मला त्या बापाच्या 13व्याला माणूस जेवला नाही. कोण विचार करीन? आज बापाची इस्टेट तर तुम्ही फेर पाडून बदलूनच घेतली ना. मग काय 13 दिवसानं त्याच्या भातात कोरोना आलता का? प्रेत पेटवणारा मांस लावित नाही, त्याला काही होत नाही. आणि तो बाप 13 दिवसाने तू त्याची बुंदी खात नाही, बुंदी म्हणे कोरोना आलाय. ही फक्त भामटेची दुनिया झाली. पोरा जेवला नाही बापाच्या 13व्याला. त्या बायाने टोकऱ्यांमध्ये पदार्थ घातले महाराज, आणि कुत्र्यानं आणि गायाने खाले. हे 6 महिन्याचं चित्र आहे. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. बायको आता जे राहिले त्यांचा विषयच मिटला. त्यांनी आता फक्त स्टेटस. बायको नाही. लग्न जमावणाऱ्यांनी स्लॅब टाकले. इथे जमावणारे इतके नालायक आहेत महाराज. लय पैसा अहो ते बोलून देते नाही. 50,000 पोराच्या बापाला म्हणतो तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही बोलले का लगीन मोडलं. 1 लाख काढले. रविवारी लग्न झालं, सोमवारी खंडोबा झाला, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. पाहता काय मॅम याला विचारलं काय झालं, म्हणलं नशिबाचा भाऊ. आणि सगळे फसले तर चालतील महाराज, यांनी फसायला नाही पाहिजे. काय म्हणते तुम्ही? महिला म्हणा संसारामध्ये सगळ्यात तेज बुद्धी कोणाची? तुमचीच आहे. महिला म्हणा संसारामध्ये सगळ्यात तेज बुद्धी कोणाची? तुमची. वस्तू ध्यानात ठेवण्याची ताकद तुमची. सहसा तुम्हाला कोणी फसू शकत नाही. मग या लग्न जमावणाऱ्या टोळींमध्ये महिला फसतातच कशा? आमचा भाऊना आम्ही वायले निघलो तेव्हा तुम्ही सुतळी सुद्धा त्याला सोडली नाही, तुम्हीच होत्या. लबाड बोलायचं नाही. मग तुम्ही संसारात इतक्या दक्ष असताना तुम्ही इथं का फसता? तर पाया पडून सांगतो, जमावणाऱ्यांच्या मध्यस्थीत पडू नका. तुम्हाला आता वाईट वाटतं मला, पण संसार उद्ध्वस्त झाल्यावर काय नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, आणि अजून पुढे काळ एकदम वाईट आहे ना. आता हे जे पोरं शिकायला कितीला आहे तू? 9वी 8वीला गेला तू? नाही, डायरेक्ट 10वीला. आता यांचे प्रॉब्लेम होणार आहे. यांचे काय प्रॉब्लेम होणार आहे 10 वर्षात ऐकून घ्या. मला शिवायला पण ऐका. यांचा प्रॉब्लेम होणार आहे, जमीन राहणार नाही. 10 वर्षाने जमीन राहणार नाही. सगळे घरं वायले निघणार. घराला जागा जाणार, उकड्याला जागा जाणार, उकड्याला जागा जाणार, पार्किंगला जागा जाणार, विहिरीला जागा जाणार. 10 वर्षानं जमीन. 15 वर्षापूर्वी संगमनेर खुर्द मधून चन्नापुरी पर्यंत माणूस लघवीला थांबत नव्हता. हा 15 वर्षाचा इतिहास आहे. खांडगाव फाट्यापासून माणूस जर इकडे निघाला तर चन्नापुरीच्या घाटापर्यंत माणूस रात्रीचा संगमनेरवरून आल्यावर लघवीला सांभायची सुद्धा डेअरिंग करीत नव्हता. इतकी भयानक परिस्थिती फक्त 15 वर्षापूर्वी होती. आज चन्नापुरीची लाईट संगमनेर खुर्दला दिसते, आणि संगमनेर खुर्दची लाईट चन्नापुरीच्या वर घाटावर दिसते. अजून 10 वर्षाने जमीन राहणार नाही. 10 वर्षाने डोंगर राहणार नाहीत. डोंगर राहणार नाही. जमीन राहणार नाही. जमीन राहणार नाही, डोंगर राहणार नाही. आणि यांत्रिकीकरण झाल्यामुळं मजुरी राहणार नाही. मजुरी राहणार नाही. पुढं ऐका, मजुरी राहणार नाही. किती झाले? 3. आणि 4थी गोष्ट, व्यवसाय करता येणार नाही. व्यवसाय करायचा कोणता? चन्नापुरी ते संगमनेर 22 धाबे मोजून पहा तुम्ही. 22 धाबे, 12 टपरे आहेत. भाजीपाले तर किलोमीटरला 9 आहेत. अजून 10 वर्षाने जमीन नाही. जमीन नाही, मजुरी नाही, व्यवसाय नाही, नोकरी लागायचा प्रश्न राहणारच नाही. नोकरीला तसं नसतं. नोकरी ती गावावर असते. तुमच्या गावचा एक पोरगा अंगणवाडीत लावला म्हणजे तुमचं गाव आम्हाला गठ्ठा मतदानाला फिट झालं. आम्हाला अख्खं गाव नोकरी लावायचं. अख्ख्याला लावून काय करायचंय? तुमचा एक अंगणवाडीत घोगऱ्या उचलायला लावायचा आणि एक डिरीत कॅन लावायला लावायचा. म्हणजे 10 वर्षानं शेती नाही, शेती नाही,
डोंगर नाही, नोकरी नाही, मजुरी नाही, 2 का 3 रुपयानं दूध वाढलं, ईळभर पट्टी चालली बा खाली, विक्रमी भाव. आणि खाद्य 1 खटी 52 रुपयानं ठोकलं, पट्टी चालली नाही. 2 रुपयानं दूध वाढलं तर ईळभर पट्टी बोंगली. दुधाला विक्रमी भाव आणि 50 किलोची सरकी 1850 ला झाली. कुणी भुकलं सुद्धा नाही. तुम्ही बदिले, तुम्हाला नक्की होईल काय? मी असंच मारणार उभे उभे एखादीशी, तरी तुम्ही फक्त 2 मिनिटं श्रद्धांजलीला उभे राहणार. आणि तुम्ही थोडे सावध व्हा. ही काळाची खरं ते सावध व्हा. इकडं 2 रुपयानं वाढलं तर वाढदिवसाला 13च केळं वाटले, 13. पण ईळभर पट्टी होती टीव्हीला, फळे वाटप 13च केळं. त्यातली 11 केळं कार्यकर्त्यांनीच खाली, 2च केळं राहिली. पण ईळभर पट्टी, फळे वाटप 3च रगा वाटल्या. 3 रगा उबदार वस्त्री वाटप. भिकारी धरून आणला कुठून तरी, तोही दम देऊनच ओढून आणला होता. ते भिकारी थारथाड ओढत गपचीत आहे. ते घाबरलं नाही म्हणजे त्याला थंडी आलती. त्याला वाटलं माझ्या कमराची चिलर काढून गेल्या का काय, ते घाबरलं. ते भिकारी असं करायचं. यांनी लगेच सांगितलं भिकारी अतिशय गारठला होता. 3च रागा दिला भिकाऱ्याला. रात्री भिकारी पुला खाली झोपले, वहिनी ओढून आणल्या. पण ईळभर पट्टी चालली. आणि मागच्या 1.5 महिन्यात पाऊस झाला. शेतकऱ्याच्या तुडीवाल्याच्या कुपीत पाणी घुसलं. त्याची बायको नवरा बैलगाडीत झोपले. वडापाव खाऊन त्यांनी 3 दिवस ऊस तोडला. कधी क्लिप पडली? अभ्यास करा तुम्ही. बदले तुम्हाला काय, तुम्ही अभ्यास करा. त्याच्या कुपीत पाणी घुसलंय. त्या बिचाऱ्याची बायको बैलगाडीत झोपली आणि चूल पेटतच नाही. सरपण ओलाय म्हणून त्यांनी वडापाव दिवस काढले. नाही क्लिप पडली. बीएड बंद झालं, एटीडी बंद झालं. डिप्लोमाला कुलूप लागायची वेळ आली. आमच्या शेतकऱ्याचा 42 वर्षाचा पोऱ्या बारीक तोंड करून बापाकडे 30 रुपये बॅलन्सला मागतोय. ही आमच्या पोराची परिस्थिती आज आत्ता 42 वर्षाचा आमचा बीए झालेला पोरगा आहे. 30 रुपये आईकडं मोबाईलला बॅलन्स टाकायला मागतोय. पण त्याला नोकरी नाही. त्याची क्लिप कधीच पडणार नाही, कधीच पडणार नाही. त्याची क्लिप नाही पडणार. मेला तो. काहींनी पैसे भरून तुलेत, नोकरी माहिती, पैसे गुंतले आणि ते आशेवर जगले. आशेवर म्हणजे एकानं फक्त एकाला सांगितलं नारळ केवढ्याला नाही, म्हणला 40ला. काय बावळा तरी तू म्हणलं. मुंबईला नारळ 20. इथून मुंबईला गेलो मार्शेत मारते. तिथं गेलो म्हणून नारळ केवढ्याला बावला निघाला. मला कोकणात फुकाट मग का 20 रुपये घालायचे. की कोकणात गेलं फुकाट. तसे आपले 80% तरुण पोरं फुकाटच मेले. रिटायर झाले पण परमनंट नाही झाले. आणि ते कोकणात गेलं आणि नारळाच्या झाडावर पाहिले त्यानं लई नारळ. ते चढलं झाडावर चढलं आणि घोस असा वाकेल होता. त्याला माहित होतं नारळ कसे फुकाट. त्यानं असा फटका आणला, सटाकलं. ते 300 फूट खड्डा खाली लटकूनच राहिलं. ते कसं लटकलंय? फुकाट लटकलं. दुपार पोत लटकूनच राहिलं. मग एक उंटावर बसून चाललं होतं. ते वरचं लटकेल उंटावाल्याला म्हणलं, ए उंटावाल्या, उंटावर उभा राय, माझे पाय धर, मला खाली घे, मी तुला 500 रुपये देतो. फुकाट लटकेला आलं 500. त्या उंटावाल्याला वाटलं फक्त तांगड्या भरायच्या 500 आहे ना. ते राहिलं उंटावर उभं. वरच्या त्या तांगड्याला बी लागलं. उंटाचं वजन हलकं झालं. उंट गेलं निघून. आता हे टाकलं होतं फुकाट. हे टाकलं त्याला 500ला. दुपारभर लटका लटकीच. ते वरचं खालच्याला म्हणायचं देऊ का काय तोय 500 रुपये. तो म्हणला भाऊ अजून 1000 घे पण वरचा हात सोडू नको. तस
तसं आमच्या नोकरीवाल्यांची गंमत झाली, लटकून राहिले. मी पैसे देतो भाऊ, पण तुही पोर माया पोराला दे. आली का नाही? अय, मी देतो सगळा खर्च, तू बघतो. मग आता पुरीच्या बापाकडे गेले ना तुम्ही, तो पहिली गोष्ट यंदा करायचं नाही. दुसरं, मी असा आहे, सुतळी नाही आपल्या. पुरीचा पोराचा बाप म्हणला हो हो मी आहे. तो म्हणला तू असून काय करतो? खर्च हे बघ 3 लाख घ्या तुमचं तुम्ही गपरा. ही परिस्थिती आली, अजून काय वाईट आहे ना. याला एकच कारण, इथून पुढे बुद्धी पाहिजे. आणि आता इथून पुढची माणसं जमिनीवर जगणार नाही, बुद्धीवर जगते. हाय क्वालिटी लागेल. इथून पुढे फक्त टॅलेंटची माणसं जगेल, नाही तर जगणार नाही. आपली माणसं जगणार नाही. आपल्या माणसं असेच मानणार फुगीर. आपला माणूस नोकरीतून रिटायर झाला ना, ती गावात आलं ना, ते एअर खंदीत मोटर बसेल आणि त्याला व्यवहारातलं ज्ञान. अहो आपण तुम्ही आणि मी सगळ्यांनी माणसं इंग्लिश मिडियमला पोरं घातली महाराज. आता ही पुढं पुढं व्यवहारात काय करणार आहे? तू शेतकऱ्याचा का? तू शेतकऱ्याचा आहे? तू शेतकऱ्याचा का? तू म्हटला बैल आहे तुम्हाला? नाही तुम्हाला ट्रॅक्टरला काय करू? ट्रॅक्टर. अहो पोरांना व्यावहारिक ज्ञान पाहिजे ना महाराज. आता काय झाले, जेवढे क्लास 1 अधिकारी सगळे मराठी मीडियमचे. आपण बापका काय करून घेतलाय इंग्लिश मीडियम. ह्या पोरांना व्यवहाराचं ज्ञान पुढं काय राहणार? आता हे सर्व्हिसवाले काही रिटायर झाले ना, त्यांना गावाचं राजकारण माहीत नसतं. हे सर्व्हिसवाले जरा सासरवाडीच्या कलचे माणसं असतात, त्यांना काही ते गावातल्या गावगंड्या माहीत नसतात. त्यांना ते मिवणी साडू, मिवणीची पोरं, त्यांचे नांडे टरफलन कोंबड्या तेवढे. रविवारी काय रसा हाणायचा, सोमवारी काय गण लावायचा. आणि ते रिटायर झाले ना, ते गावात आले का त्यांच्या खिशात थोडा पैसा राहतो. आणि नेमकी गावातली भामटी त्यांना सापडतात आणि त्यांना वाटतं गावात हेच खरे. आणि मग तेच म्हणत्या आता कवर इयर एकत्रच होता, खांदा सेपरेट, बसवा मोठा. एका नोकरीवाल्यानं 5-6 दिवसापूर्वी कांदे केले आणि स्टार्टरची पट्टी आहे ना, पट्टी स्टार्टरची पट्टी मोटरची, ती फक्त ची टाकली. आता ती काढायला काही पैसे लागायचे का? आता आपण त्याच्यातच ती अख्ख्या गावात म्हणायचं बाबा माई मोटर उठाना, माई मोटर उठाना. 2-3 दारुड्याने विचार केला, याची मोटर उठवा आपण, याला उठवल्याशिवाय ना. ते म्हणले प्रॉब्लेम थोडा अवघड आहे, सोडू आपण, पण 4 क्वार्टर लागते. तो म्हणला आता कांदे जाळायला लागले 8 घ्या बाबा. ते पेलेन फक्त फडकं घेतलं आणि ती पट्टी पुसली, मोटर चालू झाली. तो गावात म्हणला 800 रुपये लागले. काय बोलाय असे अंदाज येत नाही आपल्याला. आणि म्हणजे इथून पुढे व्यवहारातलं ज्ञान पाहिजे. आणि व्यवहारातलं ज्ञान मराठी शाळेतच मिळतं. झेडपीचं पोरग वाया जात नाही. कितीला 9वीला घड्याळाला काठी किती? 12. घ्या अरे घड्याळाला मार्केट किती आहे? तू कितीला रे बऱ्या? 11वी 8ला आहे तू. हा 4 8चा आहे तू. 11वी 8ला आहे ना? हे बऱ्या 11वी 8ला आहे. राष्ट्रगीत कोण लिहिलं रे? कोणी कोणी? तो सांगू राहिला ना तुला कोणी? रवींद्रनाथ टागोर. आणि जनगण म्हणा आता जनगण राष्ट्रगीत वेगळे. काय बोलायचं? सैराट मधलं सगळ्यात गाजलेलं गाणं कोणतं रे? झिंगाट करेक्ट. आणि ती नटी कोणतरी ती पोर आरची करेक्ट. आणि तो पोर हा सूर्य ना, हा जेत्राने इंद्रिकर. लोक म्हणते इंद्रिकर काही बोलतो. अजून 6 महिन्यात लोक म्हणतील त्याची नार्को चाचणी करा म्हणजे माहिती. मी डोक्यातून गेलो म्हणते.
काय हा विनोद नाही. आजच्या सगळे राजकीय लोकांना सांगतो, इथून पुढे महिला मंडळ, पुरुष मंडळी, बरेचसे नेते वितेत कार्यकर्ते, सगळ्यांना सांगतो, इथून पुढे मुलाला विज्ञान जरूर शिकवा, पण त्याच्याबरोबर अध्यात्म दुसरं शिकवा. काय म्हणतो, आजच्या मुलाला जर अध्यात्म शिकवलं नाही तर आजचा पोरगा वाया गेल्याशिवाय राहत नाही. तुमचं काय म्हणतो? आज शाळेमध्ये विज्ञान शिकवा, न्यूटनचे नियम शिकवा, गॅलिलिओचे नियम शिकवा, कॅप्लरचे नियम शिकवा, आर्किमिडीचं तत्व शिकवा, पायथागोरसचं प्रमेय शिकवा, एक सामायिक समीकरण शिकवा, वर्ग समीकरण शिकवा, घातांक शिकवा, बहुपदी शिकवा, पण आजच्या पोराला याला आई म्हणतात हेही शिकवा. आणि हे शिकवावंच. कधीतरी महिला मंडळ मुलाला मांडीवर घेऊन ज्ञानोबाची आरती शिकवा, कधीतरी मुलाला मांडीवर घेऊन माऊलीचं पसायदान शिकवा, आणि कधीतरी कुरुक्षेत्रावर अर्जुनाने केलेला उपदेशही मुलाला शिकवा. महाराष्ट्रातल्या जेलमधला विचार केला तर 40% आरोपी बाल गुन्हेगार आहेत. बाल गुन्हेगाराचं प्रमाण जास्त आहे. 16चा पोरगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो, आणि 18ची 2-4 पोरं येऊन गाड्या लुटतात. याला एकमेव कारण यांच्या का अध्यात्म नाही. सटाटे उभे एवढे एवढे हे महाराज नाही ना होत्या, महाराज नाही होत्या, गायक नाही होत्या, वादक नाही होत्या, कीर्तनकार नाही होत्या, पण चोर नक्की होणार नाही. हे महाराज नाही होणार पण चोर होणार नाही. आणि आपला पोरगा चोर होऊ नये, आपला पोरगा धोरणेखोर होऊ नये, म्हणून तरी मुलाला अध्यात्म शिकावं लागेल. आज बसलेले जेवढे तुम्ही मी बसलेले इथं माणसं आहे ना सगळे, आता हे नवले पाटील परिवार, हे रायतवाडीची सगळी मंडळी, संगमनेर, खुर्दा, बिर्द, आता आपण काय डायरेक्ट श्रीमंत नाही झालो, आपणही शिकलो आणि हेही शिकतात. आपल्याला 7वीपर्यंत पाटी होती, पाटी 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 खापराची, तिला साठा नाही, नुसतं खापार. आणि खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय वठतच नव्हती. बरं आपण थुका काय एका बोटाने लावित होतो का? नाही तर मग डायरेक्ट थुकायचं. आणि आपल्या दप्तराची पिशी म्हणजे खताची गोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कौठ, बोर, चिचा. आणि कमराला काय पट्टे होते का? आपल्या करकुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा, आणि जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम नवीन कार्यक्रम. तो पहिलं वड्याला पाणी राहायचं उन्हाळ्यात, आणि आखी शिंगर कुठं आंघोळीला वड्याला भोंगळे, शेट्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या, बाहेर यायचं वाळूत पसरायचं, तापलं का परत. आणि तवर जर घरचे आले शेट्या वड्यालाच भोंगळी घ्या. जाऊ द्या महाराज, आपले आई वडील गरीब होते पण त्यांनी आपल्याला वाया जाऊ दिलं नाही. सगळ्यात मोठी श्रीमंती आहे, त्यांनी आपल्याला चोर होऊ दिलं नाही, त्यांनी आपल्याला भ्रष्टाचारी होऊ दिलं नाही, त्यांनी आपल्याला कलंक लागणारं आचरणच दिलं नाही. आणि आता इथून पुढच्या पोरांना अध्यात्माबरोबर विज्ञान शिकवावंच. आणि जर बालगुन्हेगार कमी करायचे असतील तुम्हाला, तर अज्ञान घालवायचं असेल तर अध्यात्म शिकवावंच लागेल. तुमचं काय मत आहे? आता त्यांना पसायदान शिकवावं लागेल. मूर्खासारखे कशी 17 वर्षाची पोरगी, 11वीला गेली टोनगी, आणि ती म्हणती त्याने मला फुस लावून पळवलं. आता या गोष्टी पटायच वगैरे, बारीक टोनगी आहे का ती, तिला कळत नाही का? इथं 3रीच्या पोराला कळत ते सगळं. आणि ही मूर्खासारखी म्हणती तर त्याने मला फुस लावून पळवलं. ही काना काना कान फडा आखलीचा पत्ता आहे का तुला काही? त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्याच्या गाडीवर थोबाड वासून हिंडाया गोड लागलं, त्याने टाकलेला बॅलन्स तुझ्या मोबाईलला पचला, आणि आता म्हणती त्यानं मला फुस. तो शब्द कुठून आला काय बरं? फुस लावून फुस फुस. आणि फुस लावून पुढं काय म्हणते माहिती किती? आम्हीच दाखवलं. तेच लग्नाचं आम्हीच दाखवलं. टोनगी बारीक आहे का? ऐ ऐ ऐ समजत नाही का? आणि मग बाकीच्याने म्हणायचं अशी पीडित मुलीनं तक्रार दिली. इथून पुढच्या मुलाला अध्यात्म पाहिजे, इथून पुढच्या मुलाला विज्ञान पाहिजे, आणि याचाच विचार करा.
कपडा आता लिंकला गेले अभंगाची कोणासाठी केलाय काय मग ह्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाटाना विचार करा पण कोणता करा संसाराचा नका करू कोणती नदी घ्या तिला दोन टोक आहेत एक उगम एक मिळणं जाताना ती सागराला उगम पावणार आपलं डोंगराला उगम पावणार सागराला जाऊन मिळणार वाहताना दोन तटानं वाहणार एक अलीकडचा एक पलीकडचा ही एक नदी आहे हिचा उगम आहे जन्मरूपी पर्वत ही मिळणार आहे मृत्यूरूपी सागराला आणि वाहताना दोन तटानं वाहते एक आहे सुखाचा एक आहे दुःखाचा सुखदुःखाच्या तटातून ही नदी वाहते हिचा उगम झालाय ही कधीतरी सागराला मिळणार आहे आणि सुख दुःख जीवनात येणारच आहे त्याचा विचार नाही फक्त एकच विचार करायचा की देवा मला तो इतके दिवस सुखी ठेवलं पण मी अजून तुझं भजन केलं नाही हा विचार ठेवा ही गाडी बंगला याचा काय विचार आहे काय एवढं आता काही काहींचे 3-3 कोटीचे बंगले आणि त्याच्यात हाऊत केलाय आंघोळीला काय लोकांना म्हणा स्विमिंग टँक का काय म्हणते त्याला हाऊत केलाय आंघोळीला घरात आणि त्याच्यातच उड्या आणतो वय पालथा वय होताना पोटा कोण भिजला का पाठी कोण झालं काय करावा इकडून व्हायला का पुरा मोकळा झाला लाईट गेली ती आणि नुसतं त्या हौदात उड्या आणतो पोटाकून भिजला का पाठीकून पाठवतो परत उठाणा होतो अरे भाऊ बाथरूम घरात किती मोठं बांधा शेवटची आंघोळ अंगणातच शेवटची आंघोळ मोकळ्या मैदानात शिवाय ते मौती जवळ लटपट करणारे पुढारी राहते ना गावातली पुढारी या बाबतीत लई भांगात आणणारे बाहेर कोणला आता मी आला तर नीट बोलावं आपण कुठं आलोय अरे माणसं थकली आता वेळ झालाय उरकून घ्या असं म्हणायला काय झालं वेळ झालाय आणणारे बाहेर कोणला तुम्ही आला तर आता हागा मला व्हायचा का बाहेर का कुस्ते बिस्ते करायचं का त्याचा भव्य नागरी सत्कार बित्कार काय त्याला बाहेर आणणार त्याला बाहेर फार ऊन आलंय कटाळी लोक 2-3 जण आणा धरून कोणला त्या प्रयत्नाला मग एक जण पाणी तापू दे चांगलं कडक होऊ दे कोणच्या वाटायचे आता ते प्रेत जरी हांड्यात घातलं तर आरडणार आहे का मला गरम का थोडं तापू दे चांगलं थोडं तापू दे एक म्हणला लय तापलंय कोमट कर तू मध्ये का बोलला दपली हांडी त्याला आणि प्रेताजवळ लुडबड करणारी माणसं नीट आहे का मेलेला माणूस जर बिगर माळकरी असल तर त्याच्या तोंडात तुळशीची पानं घालताना पुढाऱ्याने घाई करायची नाही काही लय खोड आणणारे म्हण आणतील ते तू काय असं येण्यावर काय करतो रुपये आणणारे चिटका आणि तुळशीची पानं त्यांच्या घरच्यांना घालू द्या कारण असं आहे मेलेल्या माणसाच्या तोंडात तुळशीचं पान घातलं की तो तात्काळ मुक्त होतो आणि त्यानं जेवढं पाप करेल ते घालणाऱ्याच्या बोखांडी बसत कुठेही लुडबुड करायची आपली काही काहींची प्रेताजवळ लुडबुड सारसण रचना आणि उभी कर तिकून जास्त झालंय तू का बोलला मध्ये हल्ली टपली त्याला दुसरं सोडवायला गेलं तर सरळ ढासळलं की आहे मारुती जोड भजन म्हणा बरं भजने असे नमुने मरायच्या टायमाला कुडून अभंग काढी त्या आता माणूस मिळालाय आणि यांचा अभंग झाला आम्ही जातो आमच्या गाव आता तो पाठी गेला तू काय त्याची भाकर घेऊन झाला का काय तुला काय समजत का हा अभंग एक तर म्हणला कोणी काढण्यापुत गेले ना काय लोक विचार करतील नाही बोलताना काही माणसं बोलताना विचारच करीत नाही काही बाय म्हणत्या मी येण्याच्या अगोदर या घरात काही नव्हतं काही नव्हतं काही नव्हतं तू तिकून 7-8 ताटल्या 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे द्या गिरदारी घेऊन आली खाट तर मोडेलच होती कपाट तर वाकेलच होती बरं नसू दे कोणी काही तू ज्याच्या संग आली तो तर होता ना का तो येतो तिकूनच आला ना पिकअप मध्ये घालून काही माणसं आम्हाला चहा प्यायला नाही त्या आता आम्ही जात नाही तो भांगवेगळा चहा पेपोत आम्हाला बोलूनच देते पण आपण चहासाठी बसलो राहतो काही बोलावं बशी आलाय बसले बाबाचं काय त्याच्या नुसता गप्पा
आपल्या बापाच काय नाही. आपल्या बापाच काय नाही, सगळं आपण केलं. साडू चांगला आहे आपला, साडू चांगला आहे, मिळवणीचा आधार आहे. आपण बशीत होतो तुझा म्हणायचं, नसू द्या तुमच्या बापाचं काही, तुम्ही तर आहे ना, तूही सासऱ्याचाच आहे. काय माणसं बोलती. विचार करा, पण कोणता करा. इथं आपण कोणता, समुद्राला आग लागली तर माशी पुढे जातील, काय विचार. दुसरा म्हणला माशी झाडावर चढतील. माशी झाडावर चढाय म्हशी का त्या दुसरा म्हणला, हे विचार नका. 80चं म्हातारं 70ची म्हातारी लिंबाखाली बसली, उन्हाच्या बाहेर खाट होती, खाट. बाज गोदडी टाकेल. आता जुन्या गप्पा आठवल्या त्यांना पहिल्या कॉलेजच्या. दादवीत पार गेलते त्याचे दुकान. म्हातारी गप्पा मारता मारता म्हातारीला म्हणला, जर आपल्याला बाळ झालं तर झोपल पुढं तर बाजाव. म्हातारी म्हणली, पण होईलच कसं. तो म्हणला, आलं देवाच्या मनात. म्हणजे तर म्हातारी म्हणली, सर्कल मध्ये सरका पुढं. ती म्हातारी सरळ काढाला खाटावर, एक तर बाज येऊ. पण म्हातारं रंगेल होतं, त्याची चौथी म्हातारी होती. मग सामनात म्हातारा, तू म्हातारा मला जुळे झाले. मग म्हातारी म्हणजे सारखा पुढे पडले ना खाटाच्या खाली. अरे विचार करा. ह्या मातेला श्रद्धांजली वाहताना एक करा. आता एवढा मोठा सोहळा पाहिला होती, माता सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय नाही. आणि मी आता रोज कीर्तन सांगतो, आता गावसांमध्ये बदल होणं काळाची. आता प्रत्येक ग्रामपंचायतीने गाव सौर ऊर्जेवर आणली पाहिजे. तुमचं काय मत आहे? ही काळाची गरज आहे. तुम्ही 6-7-8 लाख घालताच सल्ले शिवायला, काय आता काय लाखात 1.5 लाखात होत नाही. कळत नाही काही, तो भाग वेगळा. 80% ग्रामपंचायत सदस्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही. काहीच नाही. मग गाव सौर ऊर्जेवर जर आलं तर गावात एक वेगळी क्रांती होईल. काय मत आहे? प्रत्येक गावाने आता विचार, अजून सगळ्या गावचे सरपंच, बऱ्याच गावचे सरपंच, इथे सदस्य, अजून आपल्या गावांमध्ये एक काम केलं पाहिजे. आपण जो कचरा टाकतोय, कचरा जो आपण टाकतो, तर प्रत्येक ग्रामपंचायतीनं आता घंटा गाडी घेतली पाहिजे. काय मत आहे? तो कचरा गावाच्या काही विशिष्ट अंतरावर टाकून त्याचं कंपोस्ट खत केलं पाहिजे. पण रोगाला आवर घातला पाहिजे. गावांमध्ये रोग होण्याची हीच कारण. गटारी बांधल्यात, त्यातून पाणीच वाहत नाही. ते तुंबल्या का जंतू तयार झाल्याशिवाय राहत नाही. बॅक्टेरिया तयार होतात. हे टायफॉइड, कॉलरा, इन्फ्लुएन्झा, हे रोगाची निर्मिती गावातच होती. ही पहिली गोष्ट. ती होणं काळाची गरज आहे. आणि एवढे बदल जर केले तर हीच ह्या मातीला श्रद्धांजली. एकदा सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा